नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत लार्ज नंबर्स। तर लार्ज नंबर बघत असताना आधी आपण विचार करूयात ते म्हणजे प्लेस व्हॅल्यूचा। जसं की आपण प्लेस व्हॅल्यू मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, 1 to 1000 प्लेस पाहिलेले आहेत। बस इतकंच आपल्याला लार्ज नंबरसाठी, मोठ्या नंबरसाठी पुरेसं आहे। तर तुमच्या घरात छोटे मुलं असतील अगदी 5वी 6वी 7वी पर्यंतचे, तर त्यांना हा लार्ज नंबर अशा पद्धतीने आपण शिकू शकतो। सर्वात प्रथम आपण टू डिजिट ग्रेटेस्ट अँड स्मॉलर्स अँड 3 डिजिट स्मॉल अँड ग्रेट नंबर पहिल्यांदा बघूयात। आता इथे काय दिलेले आहेत, अबॅकस स्लेट दिलेले आहेत आणि त्यामार्फत आपल्याला त्यांना 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर, 2 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर अँड ग्रेटर 4 डिजिट नंबर अशा पद्धतीने स्लेट मार्फत म्हणजेच आपल्या ॲबॅकसच्या पाटीमार्फत हे शिकवायचं आहे। हे तुम्हाला माहिती असेल कदाचित। तर इथे लार्ज नंबर दिलेले, माझ्याकडे एक बुक आहे, पोद्दार इंटरनॅशनलची बुक माझ्याकडे आहे। तर त्यामार्फत मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते। व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला काहीच हरकत नाही, सबस्क्राईब करा। चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर विचारले आपल्याला ह्या स्लेटवर। टेन्सवर 1 नंबर हा दिलेला आहे। आता टेन्स प्लेसवर आपल्याला एक मार्बल दिसत आहे आणि वन्स प्लेसवर मात्र काहीच नाही। याचा अर्थ काय आहे, तर स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर आहे 1 आणि इकडे 0। टेन्स प्लेसवर 1 द्यावं लागेल कारण इथे 1 मार्बल आहे आणि इथे काहीच नाही आहे म्हणून 0, म्हणून स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर आहे 10। ओके। त्यानंतर सेकंड आहे ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर। तर आपल्याला हे जे मार्बल आहे ते मोजावे लागेल। तर 10 प्लेसवर आणि वन्स प्लेसवर दोन्ही मार्बल 9 आहेत। आपण इथे लिहून घेऊया 9। तर याचा अर्थ आहे ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर आपल्याला मिळालेला आहे 99। ओके। त्यानंतर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर बघूयात आणि आपल्याला 100 प्लेसवर 1 मार्बल दिलेली आहे। 10 प्लेसवर कुठलीच मार्बल नाही म्हणजे 0, 1 प्लेसवर कुठलीच मार्बल नाही म्हणजे पण 0। तर आपल्याला 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर मिळालेला आहे तो म्हणजे 100। आता त्यानंतर आपण बघूयात, आता इथे बघा 100, टेन्स आणि वन्स ह्या तिन्ही प्लेसवर आपल्याला मार्बल दिलेले आहेत। त्या जर आपण काउंट करूयात आणि त्या काउंट केल्यानंतर त्यांचा नंबर आपण खाली व्यवस्थित हे करूयात। बघा 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 तिन्ही पण सारखे आहेत। आपण इथे लिहूयात 9 आणि 9 आणि आपल्याला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर पाहायचा आहे। तर ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आहे 999। आता त्यानंतर बघूयात स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर। स्मॉलेस्ट म्हणले इथे मार्बल 1000 प्लेसवर 1 दिलेली आहे, 100 प्लसवर काहीच नाही म्हणजे 0, 10 प्लेसवर 0 अँड 1 प्लेसवर पण 0। तर 1000 असा स्मॉलेस्ट नंबर आपल्याला 4 डिजिटचा मिळालेला आहे। आता ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर काय असेल बरं, तर तुम्हाला गेस लागलंच असेल। 2 डिजिट ग्रेटेस्ट नंबर पाहिला आपण 99, त्यानंतर ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर बघायला आहे 999, अर्थातच ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर असेल 9999। तर अशा पद्धतीने आपल्याला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबरसुद्धा मिळालेला आहे। तर आपण एकदा रिव्हिजन टाकूयात आणि बघूयात आपण काय काय इथे केलेलं आहे। बघा स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर मिळालेला आहे 10, ग्रेटेस्ट नंबर 2 डिजिट मिळालेला आहे 99, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर मिळालेला आहे 100, त्यानंतर ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर मिळालेला आहे 999, त्यानंतर 4 डिजिट नंबर मिळालेला आहे स्मॉलेस्ट 1000 आणि त्यानंतर ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर मिळालेला आहे 9999। त्यानंतर काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत बघा, फिल इन द ब्लँक्स म्हणून। द नंबर ऑफ फॉर 3800 4 टेन्स अँड 1 वन्स। आता हा नंबर आपल्याला अंकात लिहायचा आहे। तर आपल्याला विचारलेला आहे द नंबर ऑफ 3841। बघा 3841 हा नंबर आपण अक्षरातला अंकात लिहिलेला आहे, ओके नाही। द सक्सेसर ऑफ 6999 याचा अर्थ काय असेल बरं, सक्सेसर म्हणजे काय असेल बरं, तर सक्सेसर नंबर म्हणजेच आफ्टर नंबर, या नंबरच्या नंतरचा येणारा नंबर लगेच एक ॲड करून जो नंबर येईल तो याचा काय असेल, सक्सेसर नंबर असेल।
म्हणजेच आफ्टर अँड बिफोर नंबर जर तुम्हाला येत असतील तर सक्सेसरचं मिनिंग सेम तसंच आहे, फक्त याचे मिनिंग एक आहे, फक्त याचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे ते वेगवेगळं आहे किंवा शब्द वेगवेगळा वापरला आहे. तर बघा 6999चा सक्सेसर काय असेल, तर त्याचा सक्सेसर असेल 7000. कसं काय असेल तर बघा आपण इथे ॲडिशन करूयात. तर 6999ला जर 1 ॲड केला तर 9 + 1 0 1 0 1 0 अँड 7. तर बघा आपल्याला ह्याचा सक्सेसर मिळालेला आहे 7000. ओके. त्यानंतर आहे द ग्रेटेस्ट नंबर युझिंग द डिजिट 2 7 0 अँड 5 इज. आता इथे काहीतरी नंबर दिलेले आहेत आपल्याला आणि विचारलं आहे द ग्रेटेस्ट नंबर युझिंग द डिजिट. आपल्याला याच्यातून सगळ्यात मोठा नंबर बनवायचा आहे. त्यासाठी आपण याच्यातून जो नंबर मोठा आहे तर तो पहिल्यांदा घेऊया. तो म्हणजे 7 आहे, त्यानंतर 5 येईल आणि त्यानंतर 2 येईल आणि त्यानंतर 0 येईल. सगळ्यात मोठा नंबर मिळालेला आहे तो म्हणजे आपल्याला 7520. ओके. आता त्यानंतर बघूयात आपण 100 लेस दॅन 2596 इज. आता 100 इथे विचारले आहे द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इन 3865. ह्या नंबरमधील 8 हा नंबर कोणत्या प्लेस व्हॅल्यूवर आहे किंवा कुठल्या प्लेसवर आहे. तर आपल्याला माहिती आहे राईट साईडकडून पहिली प्लेस ही असते 1 प्लेस, त्यानंतरची असते 10 प्लेस आणि त्यानंतरची असते 100 प्लेस. तर 8 हा नंबर 100 प्लेसवर आहे. ओके. त्यानंतर द असेंडिंग ऑर्डर फॉर 7216, 7621, 6271. तर आपल्याला हा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर याचा पण व्हिडिओ मी स्पेशली माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपल्याला आता चढत्या क्रमाने ह्या संख्या लिहायच्या आहेत. ओके. तर सर्वात आधी जो लहान नंबर आहे आपण असेंडिंग ऑर्डर लहान नंबरपासून मोठ्या नंबरपर्यंत लिहितो. तर याच्यात सगळ्यात लहान नंबर आहे तो म्हणजे 6271. त्यानंतर येईल 7216 आणि त्यानंतर येईल 7621. 7621. दिस इज असेंडिंग नंबर. बघा आता आपण इथले सगळं सॉल्व केले. लार्ज नंबर हा जो टॉपिक आहे त्यातलं बऱ्याच गोष्टी आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 to 5th या ज्या क्लाससाठी आहे हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर त्यामुळे तुमच्या घरी जर मुलं असतील किंवा इतर तुमच्या मित्रवर्गांना हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायचा असेल तर नक्की करू शकता. पण जाताना प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.